ओ तात्या काय ग इकडे या. ही कोण हे तुमचा होणार जाव आहे. काय हो. काय डोक्यात पडली का काय? डोक्या पडायचा हा काही विषय आहे का? तुम्ही काय म्हणला होता? चांगला पोरगा पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, जमीन पाहिजे, नोकरी करणारा पाहिजे. ह्यो रानात कबाड कष्ट करून नोकरी करतोय. नोकरी म्हणजे ते रानातली सगळी कामं करतोय, कष्ट करतोय. ही आहे ह्याच्याकडं. अगं मला तोंड दाखवाय तरी जागा ठेवू गावात. तुमचं तोंड आहे का नाही? ही लय बघा फेमस आहे गावात, तुम्हाला माहित आहे. आणि तुमच्या तोंडाकडे बघून का नाही मी गप बसली, नाहीतर ह्याला पळवून न्यायला मला लय वेळ लागला नसता. आता तू तर माझ्या टाळाचा केसच ठेवायचे नाही असं वाटतंय मला. अहो तुमचा मान पान मी राखती. मला बी माझ्या बापाची हाय इज्जत आबरू हाय अगं, म्हणून मी असती तर तुमच्या असं खाली. बोललीच नसती तू. अहो मग मी कधीच गेली असती, लग्न केलं असतं, मग आली असते तुमच्याकडं. पण तुमच्याकडे आली ना मी विचारायला, मला ह्या पोरासोबत लग्न करायचंय म्हणून. तायडे काय विषय काय नक्की तुझा? ह्याला काय घेऊन आली? ह्याला कशाला घेऊन आली म्हणजे? मी तात्यांकडे आली, मी तात्यांकडे बोलती. तू काय मध्ये बोलायचा संबंध आहे? तुला मानपान देईल लग्नात, मी म्हणलंय ना. अरे पण भाऊ आहे मी तुझा. हो भाऊ आहे, मी मान्य करते की. माझं लग्न लावून द्या, सगळं व्यवस्थित होतंय. बर मी बोलू का दोन शब्द? ताते हे बघा कसं आहे माहित आहे का, म्हणजे आपला काय संबंध नव्हता बरं का, आई शपथ सांगतो. पण हो का तुमची पोरगी माझ्यापाशी आली, मला म्हणली बाबा तुझ्या घरी 2-4 एकर रान आहे, मी शेतात काम करीन, माझ्यासोबत लग्न करतो का? हे बघा आपली काय चुकी नाही, आपण डायरेक्ट तुमच्यापाशी घेऊन आलो. म्हणलं तुझ्या बाबा घरच्यांची इच्छा असेल तर आपण